जय
पितांबर मकर कुंडले तळपते श्रवणे मकर कुंडल तळपते श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी
नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जगतील पापी जन्मांतरिते नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जगतील पापी जन्मांतरिते ललती सायास जावे ललती सायास जावे कृष्ण हरी विठ्ठल केशव कृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्रहार पाव सर्वकाळ या विन अनित्य असता पैसा या विन अनित्य असता पैसा वाहत से आनंद ललगती सायास जावे ललगती सायास जावे घर नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्व तुका म्हणे सोपे आहे सर्व शहनात धरी ललगती सायास जावे नामा संकीर्तन साधन पैसोपे नामा संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन
जळतील पापे
साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईची बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावी नासता अनेक साधना यावी नाचता अनेक साधना वाहातसे आन विठोबाची न लगती सायास जावे वनांतरा सुखी तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाउणी तुका म्हणे सोपे आहे सर्वाउणी शहाणा तो धणी घेतो असे न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण विठ्ठल नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्तकाळी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्यमूर्ती देहू निवासी ज्यांचा गाता असणारा 5वा वेद आहे असे असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या असणारा 3 नाही 4 नाही 5 नाही 6 चरणाचा अभंग आला. विठ्ठल विठ्ठल हा अभंग असणार
असणारा पाठ नाही असा कोणी वारकरी नाही. आणि अभंग ज्याला हे पाठ नाही तो वारकरीच नाही. विठ्ठल हा अभंग असणारा सर्वांच्या पाठांतरातला आहे. हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ झाला की हा अभंग आहे. दुसरा का अभंग नाही आहे याचं कारण आहे. दुसरा का अभंग नाही आहे हाच अभंग काय नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची. तुम्ही जर मन लावून श्रद्धेनं भावनेनं मनानं ज्ञानेश्वर मंदिरात येऊन हरिपाठ करताल तर तुमचे पापे सर्व जळून जातील. विठ्ठल प्रस्तुत असणार अभंगाच्या भावार्थात प्रवेश करण्यापूर्वी असणार अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह 50हून अधिक वर्ष झालेले आहेत. सतत चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह मागच्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून असणारं हे अखंड हरिनाम सप्ताह चालत येत आहे. या मूळ पाया असणारं हरिभक्त पारायण आणि अशा वेळी त्यांचं नाव घेणं हे आपलं आठवण करणं हे आद्य कर्तव्य आहे. वैकुंठवासी गणपत महाराज गरुडकर हे पाया आहेत. त्यांच्यासोबत असणारे सहकारी कोणी खांब दिला कोणी विस्तार केला असे असणारे राजाराम महाराज गुंडेवार, तुळशीराम महाराज वैकुंठवासी कोकुलवार, हरिभक्त पारायण वैकुंठवासी मारुती महाराज गुंडाळे, नारायण महाराज, तसेच आमचे असणारं कृष्णामाई हरिभक्त पारायण व्यापार करीत असणारं मंदिराचं लक्ष देत होते असे असणारे आमचे विश्वनाथ महाराज रेवणवार हे सुद्धा असणारं त्यांनी सहकार्यामध्ये. तसे हरिपाठामधले अनेक आहेत. मोतीराम महाराज परवाच आपल्या हरिपाठामधून 1 वर्षही होऊन झालं नाही आमची ताई वैकुंठवासी असणारे गोणेताई सकुबाई गोणे का शांताबाई गोळे या त्यांचंही आठवण करणं का जो कोणी आमच्या हरिपाठामध्ये आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि या मंदिरामध्ये असणारं सेवा करतोय किंवा महाराष्ट्रामधला कोणताही असणारा वारकरी असो त्याच्या कपाळाला गंध आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असला की तो आमचा आहे. म्हणून असणारी वारकरी संप्रदाय हा असणारा कोणाचा आहे? तुमचा आणि आमचा आहे. ज्ञानोबा आमचे, तुकोबा आमचे, त्याच्यापासून सगळे होत गेलेले गणपत महाराज आमचे, गुंडाळे महाराज आमचे, हे सगळे वारकरी असणारे कोण? आमचे आहेत. कोणामुळे आमचे झाले? बाकी ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नव्हते ते कोणाचे झाले? यमाचा पाहुणा राणी होय यमाचा पाहुणा, राणी होय यमाचा पाहुणा, राणी होय यमाचा पाहुणा. नित्यनेमनामी तो प्राणी दुर्लभ, नित्यनेमनामी तो प्राणी दुर्लभ, हरी विना जन्माचा
प्राणी म्हणलेला आहे, मानव म्हणलेला नाही आहे. म्हणून अल्पसा परिहार हा असणार. इवलसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावर. किंवा संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवा. एवढं मोठं देवालय झालं. पहिले देवालय लहान होतं, पत्राचं होतं, वट्ट्यावर होतं, पण माणसं मावत नव्हते महाराज. इकडून तिकडे दोऱ्या लावत होतं. आज विस्तार मोठा झालेला आहे. दुर्भाग्य, मंदिरातल्या खांबा एवढे माणसं येत नाही. हे कशामुळं? का? संस्कार नाही, संतांचे संस्कार नाहीत, ग्रंथाचं वाचन नाही, संतांचा विचार नाही आहे, मंदिरात येणं नाही आहे. म्हणून ही परिस्थिती आज असणारी आहे. म्हणून असणार आमची तरुण पिढी आज पुढे झालेली आहे. आज तरुण पिढीला पाहून मला असं वाटतं, यांची पत्नी आज मला हाकली, महाराज आमचे मालक लागली नादाला. म्हणून कशाला? म्हणलं तुमच्या परमार्थाला. म्हणतो वा, टाळ्या वाजवा. परमार्थामध्ये एक नवीन असणारं तारुण्य आलेलं आहे. आता दुसरं नाव माऊलीचं सांगायची गरजच नाही. सोन्यासारखा सोनू आहे, विशालासारखे विशाल महाराज आहे, बाकी सगळे असणारे मंडळी हे जर माझ्यासोबत असले, आता मी काय रोज हरिपाठामध्ये सगळे 70च्या वरचे येतात. का येतात? आवडीनं येतात का? नाही. एक तर तुम्हाला जिसना म्हणले आम्हाला टीव्ही बघून देईना म्हणे, मारा ना तिकडे म्हणले. व्यंकट महाराज ओरडू लागले हरिपाठाला, म्हणजे इकडे येतात. सगळे शाट झालेले बल्ब. आणि या शाट झालेल्या बल्बाला मी जाऊन बाँड्रीवर पाकिस्तानच्या जाऊन उभा टाकलो, तो पाकिस्तानला जिंकू शकेल का? नाही जिंकू शकणार महाराज. का? परमार्थामध्ये तरुण पाहिजे. आज मला आनंद का होतो? हाच गुंडाळे महाराज असताना, हेच राजाराम महाराज असताना, हेच तुळशीराम महाराज असताना, हे जर तरुण पिढी असली असती तर किती आनंद झाला असता. तरी आता आनंद झालेला आहे. का? ते वैकुंठवासी आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, बोलिले ऋषी अर्थ भावे. ही तरुण पिढी आली आणि हे तरुण पिढी येऊन असणार महाराज पुढे येऊन, महाराज तुम्ही फक्त आमच्या पाठीशी राहा. हे आमचे तरुण, हे सगळे मंडळी मला म्हणतात, महाराज तुम्ही फक्त पाठीशी राहा, खुर्ची घालून तिथं बसा, आम्हाला सांगत जा काय ते. म्हणजे तुम्ही काही घाबरू नका, फक्त आम्ही पाठीशी. मी पाठीशी नाही, मागे पुढे उभा आहे सांभाळीत. आली आघात योगक्षम त्याने जाणे जडभारी, वाट जावी करी धरून या. तो वाट दाखवणार आहे. फक्त तुम्ही एकदा परमार्थात या. पहा, एक सांगतो तुम्हाला, चांगलं काम करत असताना हजारो शिंतोडे अंगावर उडतात लोकांचे. हे लक्षात ठेवा तरुण मंडळी, तुम्ही ऐकून घ्या. चांगलं काम करीत असताना आपल्या मंदिरामध्ये हजारो शिंतोडे अंगावर उडतात, तर त्या शिंतोड्याकडे बघू नका. कसं साफ करायचं, कसा पडला हे विचार करू नका. कसं साफ करायचं ह्याला नामसंकीर्तनानंच साफ करायचं. गोड बोलायचं आहे त्यांना. का? निंदकाचे घर असावे शेजारी. शेजारी असलं पाहिजे, घाबरायचं नाही. मी तरुण पिढीला का उत्साह सांगतो, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही, कोणाला वाकडं बोलायचं नाही, काही बोलायचं नाही. आपलं परमार्थ आपण यशस्वी करायचं आहे आणि सर्वांना दाखवून द्यायचं आहे. दाखवून द्यायचं म्हणजे का? भगवंताला दाखवून द्यायचं, लोकाला दाखवायचं नाही आहे. आणि लोकाला काय दाखवायचं आहे? लोकाला एकच दाखवायचं आहे, संत महात्म्याचे विचार त्यांच्या बुद्धीमध्ये असणार, त्यांच्या मनामध्ये उतरायचे आहेत. हेच असणार आपल्याला दाखवून द्यायचं. विठाल विठाल. या सप्ताहामध्ये असणार, या वर्षी असणार, आमची ताई असणारे अंकिता ताई यांचं असणारं श्रीमद भागवत कथा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, ते सर्व चालू आहे. अनेक नामवंताचे असणारे कीर्तन आहेत. पहिल्या दिवशीची सेवा माझ्याकडे आहे. पहिला दिवस कसा असतो ते तुम्हाला माहिती आहे. रिकाम्या जाग्या भरण्यापेक्षा माणूस असतं. का? पहिला कीर्तनकार म्हणलं की पहिला दिवस आहे रे, जाऊत म्हणले, पहिल्या दिवशी पहिले गबाळीच राहतात.
काही कळणार गबाळी करायला कसले का महाराज आहे पहिलाच ना. मी तर म्हणलो निघताना तिथून माऊलीला म्हणलो पहिलम पेढा दूध मोगरा. आपण सगळ्यात मोगरा आहे का मोगरा फुलला फुलला बियाचं नाही म्हणून असणार आहे महाराज. पहिलं कीर्तन आहे आणि वारकरी संप्रदायाचा असं नियम आहे शेवटचा आणि पहिला कीर्तन. पहिल्या कीर्तन असणारं वारकरी संप्रदायाचा असं नियम आहे की नामपर असणारं आपण घेतलं पाहिजे. हे नियम आहे शास्त्रामध्ये. आणि शेवटचं कीर्तन मागणीपर असणारं ते घेतलं पाहिजे. हे आपल्या असणारा सिद्ध आहे. म्हणून असणार आज सगळ्याला सोपं असणारं आपण रोज हरिपाठ म्हणणारं जगद्गुरु तुकाराम यांचा हा असणारा नामपर असणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करताना अभंग तुकाराम महाराजाचा आहे. तुकाराम महाराज असणारा कोणालाही नमस्कार करत नाहीत महाराज. शरण शरण हानू प्रथमानमाना दुसरे चरण संताजिया. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावली अदत्र जननी देवाची या. विठाला विठाला सेवेत घेतलेला अभंग आणि असणार महाराज असणारा सर्वांची तारीफ केली. परंतु हे जे उभा टाकलेले आहेत की नाही यांच्या जीवावरच मी उभा टाकलेला आहे. यांच्या हातामध्ये आहे मला निवडून आणायचं का पाडायचं. हे जी मंडळी आहे साईनाथ हे आमचे असणारे सुंदर असणारे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आवाज असा दिलेला आहे भगवंताने यांच्या का प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. मला ऐकून घ्या मी काय तो लक्ष देऊन ऐका. प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आहे. साईनाथच्या शरीरामध्ये म्हणजे हातामध्ये देव आहे. या आमच्या शास्त्रीजीच्या मुखामध्ये देव आहे आणि मुखामध्ये देव आहे आणि कीर्तन महाराजाच्या डोक्यामध्ये देव आहे. आता तुम्ही श्रोते म्हणताल महाराज आमच्या तुमच्या श्रवणामध्ये देव आहे. विठ्ठल सर्व जर मंडळी सर्वांचे नावं माहिती नाही. आता 8 दिवसामध्ये वाईट होतील 7 दिवसामध्ये. तसेच आमचे कोटेकर महाराज म्हणल्याबरोबर महाराज कीर्तन आहे हो या आले त्यांचं धन्यवाद. जलदेवार हे सर्व असणार मंडळी आणि आपल्या सर्व जे काही असणार ज्यांचं नाव घेतलेलं नाही असे असणारे आमचे अध्यक्ष या प्रदेशाचा आणि कोण रच्छीवार साहेब फार मेहनती धडपड पहाटेपासून असते. पहाटेपासून काकड्याच्या याच्यामध्ये सप्त्यामध्ये सुद्धा पहाटेपासून सगळ्याला येऊन उठिणारा. उठा उठा जागा पाटे भयाले मोठे पंढरी वाचुनी दुधात उठिणारही पाहिजे महाराज. पण काही लोक जगातून उठिणारे असते ते असले नको बरं का. आम्हाला असे उठिणारे माणसं पाहिजे. अभंगात प्रवेश करणार अभंग तुकाराम महाराजाचा आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीची. महाराजाचा असा शब्द आहे, या जन्माची नाही, गेल्या जन्माची नाही, जन्मांतरीची. जळतील पापे जन्मांतराची. बाबा आमचे पाप सगळे जळून जातील? हो म्हणले. म्हणतात महाराज म्हणले कशानं जळतील? काही त्याला मेहनत करावं लागेल. न लगती सायात जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. वनात जायची गरज नाही महाराज, नाही करायची नाही महाराज. मग कुठं बसायचं? ठाईची बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराज अनंत म्हणजे देवाचे अनंत नाव आहेत, पण त्या नावामध्ये आम्ही कोणतं नाव घ्यावं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ असणार महाराज. हां सर मंत्र हा जपावा सर्व काळ. बाबांनो हा मंत्र आहे, सर्व काळ जपावा. हा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता याच्याहून साधन काय सोपं आहे? यावीन असता अनेक साधन वाहातसे यान विठोबाची. एवढं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाबांनो हे मी एवढं सांगितलं तुम्हाला, पण तुका म्हणे सोपे आहे सर्वाउणी, शहाणा तो धणी घेतो असे. हा झाले ठळक बातम्या. ठळक बातम्या संपल्या. आता अभंगामध्ये प्रवेश. विठ्ठल विठ्ठल. अभंग 6 चरणाचा आहे, वेळ कमी आहे, परंतु मला का 6 चरण म्हणल्यावर क्रिकेटच्या खेळामध्ये एका बॉलमध्ये किती, एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात महाराज? 6 बॉल असतात, एक नाही, 6 बॉल असतात. परंतु 6 से 6 काढता येणार नाही. मला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. हां मला 6च मारणार आहे, बाकी काही मारणार नाही. 4 आणि 6 याच्याशिवाय दुसरं मारणारच नाही. हां म्हणून असणार आहे महाराज, कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचं. 4 आणि 6 शिवाय दुसरं मारायचंच नाही. विठ्ठल मानव जन्माला आल्याबरोबर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत खटपट कशासाठी आहे? सुखासाठी. खटपट कशासाठी आहे? सुखासाठी खटपट आहे. सुख यायला पाहिजे आणि आम्हाला दुसरं काय नको आहे? दुःख नको आहे. सुख पाहिजे, दुःख नको आहे. पण मनुष्य मानव देहाला आल्यावर दुःख का आलं याचा विचार करत नाही, पण सुख पाहिजे याचा विचार करतो. दुःख का आलं याचा विचार करत नाही. फक्त असणारा मानव जन्माला आला, मोठा झाला, धन कमावलं, इमारत बांधली, कारखाना घातला, संपत्ती खूप कमिली, याला महत्व नाहीये. हे मानव देह त्याच्यासाठी मिळालेला नाही. देह भजना
वाजलं तर इंदोरी करकर नाचूच वाटायले मला. विठाला विठाला विठाला. देह दिला भजना गोमट. हे सजण्यासाठी नाही आहे, हे घर बांधण्यासाठी नाही, हे संपत्ती कमविण्यासाठी नाही आहे. हे फक्त भगवत प्राप्ती कासाठी असणारा देह मिळालेला. का? या देहानं भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, ही राहणारं नाही आहे. देह हे काळाचं, धन कुबेराचे, येते मनुष्याचे म्हणून असणार महाराज. ही भगवत प्राप्ती करण्यासाठी असणारं देह मिळालं. भगवत प्राप्ती करायचं, परंतु हे देह प्रत्येक युगामध्ये होतं. कृतयुगात हा देह होता, द्वापारयुगामध्ये हा देह होता, त्रेतायुगामध्ये हा देह होता, कलियुगामध्ये हा देह आहे. पण प्रत्येक युगामध्ये असणारं साधनं वेगवेगळी होती. कृतयुगामधली साधना योग याग विद्धी तपस्या असणारी होती. तेव्हा 1,00,000 आयुष्य होतं. द्वापारयुगामध्ये कमी झालं, 10,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये 1,000 पुन्हा कमी झालं, 1,000. आणि कलियुगामध्ये 100. मी म्हणतो 100 मधलं 1,000 कमी व्हावं. कसं होईल? म्हणून कलियुगामध्ये किती आहे? 100. पण 100ही असणारं माणूस जगत नाहीये. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य साधना वेगवेगळी होती. कलियुगामध्ये साधना काय सांगितलेली आहे? कीर्तन. कलयुगाची करावे कीर्तन, कलयुगाची करावे कीर्तन, कलयुगाची करावे कीर्तन, कलयुगाची करावे कलियुगा माझी करावे कीर्तन. भक्ती किती प्रकारची आहे आता उद्या ताई सांगतील तुम्हाला. भागवतामध्ये 9 विधा भक्ती सांगितलेली. श्रवण, कीर्तन, मनन, दास्य हे 9 विधा भक्ती सांगितलेल्या.
या 9वीदा भक्तीमध्ये असणार. श्रवण भक्ती कोण केली? कोण केली? किती भागवत ऐकलं? माझंच ऐकलं ना 7-8दा तुम्ही. श्रवण भक्ती असणार परीक्षितीनं केली. श्रवण भक्ती परीक्षितीनं केली आणि 7 दिवसामध्ये मुक्ती मिळाली. मग मी इतके भागवत करायलो, कोणाला तरी इमान आलं का? का मुक्ती मिळाली नाही? किती भागवत ऐकले, किती भागवत ऐकले, किती भागवत ऐकले, पण मुक्तच झालं नाहीत. किती महाराज मरून गेले भागवत सांगून, पण मुक्ती नाही. का मुक्ती? वक्ता आणि श्रोता कसा पाहिजे? विधेयी पाहिजे. कसा पाहिजे? विधेयी पाहिजे. म्हणून असणार श्रोता कोण होता? परीक्षिती. वक्ता कोण होते? शुकदेव. दोन्ही विधेयी होते. म्हणून असणार मला त्यांना मुक्ती मिळाली. विठ्ठल. दुसरं श्रवण कोण केलं? दुसरा एक राजा होता, पण तोही विधेयी होता. ऋषी, संन्यासी, मुनी विधेयी म्हणलं तर चालत, परंतु राजा विधेयी, तो जनक राजा. भागवत श्रवण करू लागला होता. आग लागली. आग लागत 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 कुठं आली? मंडपात आली. मंडपात येऊन असणार महाराज कोणाच्या? जनक राजाच्या पायाला लागली. पायाला लागल्यावर भान नाही. ज्याच्या पायाला लागलं त्याला कळायला पाहिजे की बाजूच्याला कळायला पाहिजे? ज्याला लागलं त्याला. पण बाजूच्यानं म्हणू लागलं, महाराज महाराज तुमचं पाय जळतंय म्हणले. महाराजांना काय उत्तर दिलं? सुंदर उत्तर आहे. तुमचं पाय जळतंय. ते म्हणाले जे जळते ते माझं नाही म्हणले. जे माझं नाही ते जळत नाही म्हणले. विठ्ठल विठ्ठल. ही श्रवण भक्ती आहे. परीक्षिती आणि जनक राजाने केलेली. कलियुगामध्ये काय? कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. नामसंग कीर्तन. आणि हे नामसंकीर्तन साधन पय सोपं आहे. सोपं साधन सांगितलेलं आहे. लोक म्हणतात महाराज हे करणं काय होतं? काय मिळतं? कशामुळं करावं? का करायचं? का हरिपाठाला यायचं? का कथा ऐकायची? याचं उत्तर काय आहे? याच्यानं काय आम्हाला मिळतं? मिळतं नाही. तुम्ही करूने ते केलं ते पाप आहे. काय आहे? पाप आहे. करूने ते केलं ते पाप आहे. मग पाप आहे ते तुम्हाला काय माहिती आहे? पाप आहे ते आम्हाला माहित नाही. तुम्हालाच माहित होते. तू आमच्याकडे येतं का? सांगू का? दुःख आलं कशामुळं आलं? विनाकारण दुःख येत नाही. तुका म्हणे पापे. 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 पापे येते रोगाच्या रूपे. पाप केलं की रोग येतो. काही ना काही दुःख येतो. विनाकारण असणार येणार नाही. दुःखाला कारण काय? पाप आहे. पाप म्हणजे काय? करूने ते करणं पाप, पाहुणे ते पाहणं पाप, जाऊने तिथं जाणं पाप, खाऊने ते खाणं पाप, पिऊने ते पिणं हे सामान्य पाप आहे.
हां, मोठे पाप तर वेगळेच आहेत. हत्या महापाप, ऋण महापाप, वैर्य महापाप, या तिन्ही तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे तिन्हीला तर फेडावंच लागणार आहे. हजारो जन्म झालं तरी त्याला फेडावं लागेल. कसं? केले कर्म झाले त्याचे भोग आले, 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 केले कर्म झाले त्याचे भोग आले. हरिमुखी गाता हर बलि देता, हरिमुखी गाता जिता हरला. टाळ्या वाजवा. असं जर होलाल तर पहाटेपर्यंत होईल का कीर्तन? असं वाजिलाल तर. पण तुम्ही असणारे असं डुलायलं तर आता, परंतु सूर्यफुलासारखं डुलायला लागलं तर मला बंदच करावं लागलं. विठ्ठल पाप कळत न कळत घडतं. पाप कळत आणि न कळत घडतं. पाप कोणालाही असं होत नाही, होत कळून घडतं, न कळत घडतं. एक भागवतामध्ये कथा आलेली आहे. एक त्याचे मुख्य एकच भाग ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये असणार महाराज पाप केलं, पण त्या ऋषीनं पाप केलं नाही म्हणून, परंतु त्याला असणार शिक्षा राजानं दिली होती. चोरी करून असणार काही झालं होते आणि त्या चोराच्या पाठीमागे शिपाई लागले आणि ते चोर असणार महाराज, आणि त्या आता आपणाला पकडतात म्हणून त्यांनी हातामधलं धन असणारं ऋषीच्या आश्रमामध्ये टाकलं. टाकल्याबरोबर चोर बाजूला गुप्त झाले आणि यांनी पाहिलं त्या आश्रमामध्येच गेलेत काही म्हणून. तर तिथं काय अंगणामध्ये असणारं धन पडलं. ऋषी असणारं होते, त्या ऋषीला असणारं पकडले आणि माला सहित हाच चोर आहे म्हणून घेऊन राजापाशी गेले. राजा पाहिलं, सापडला माल? हो म्हणले महाराज, मुद्दे माला सहित सापडला म्हणजे चोरही सापडलं. तेव्हा असणार राजानं मागचा पुढचा विचार केला नाही. पहिले तेव्हा कायदा तसा होता, तो कायदा आत्ताही असायला पाहिजे तसाच. लगेच म्हणले यांना सुळावर चढवा, यांना सुळावर चढवा. सुळ असणारा तयार केला चौकामध्ये, आणि जेव्हा सुळावर चढिले तेव्हा सूळ आतच जाईना ना, सूळ आत जात नाही. राजा घाबरला, ऋषीपाशी आला, साष्टांग नमस्कार घातला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा. तुला तर क्षमा करीन रे, परंतु ज्यानं असणारा मला हे का माझं पाप लिहिलंय त्याला विचारतो. म्हणली किती सामर्थ्य आहे कशामध्ये? नामामध्ये किती सामर्थ्य आहे. ते ऋषी असणारा धडक असणारं कुठे गेले? तपाच्या सामर्थ्याने, तपाचे सामिर्थ तपिले अमुप चरणजीव कल्पुंट वैकुंठी नांदे. लगेच यमपुरीमध्ये गेले. यमराज घाबरला, ऋषीला बघितल्यावर घाबरला. लगेच असणार धर्मराज आले, उभा टाकले. महाराज बसा बसा. मी बसणार नाही म्हणले, मी बसणार नाही, मी तुला ज्या विचारायला आलो म्हणले. किती सामर्थ्य आहे, जा विचारले. धर्मराज थरथर कापू लागले, यमराज थरथर कापू लागले. काय झालं महाराज, काय झालं, कशामुळे मला सुळावर दिलं म्हणले. लगेच चित्रगुप्ताला बोलावलं. आपलं खातं कुठं असते? चित्रगुप्ताकडे. आपण जेही काही करायलो चित्रगुप्त आपल्याकडे.
हे चित्रगुप्त आहे. आपलं सर्व लिहित असतो, पण ऐकणारा कोण आहे? श्रवण. ब्रह्मदेवाचे पुत्र श्रवण. श्रवण हे मनुष्याचं ऐकतात, त्यांचं नाव आहे श्रवण. आणि बायाचं ऐकणारं त्यांचं नाव आहे श्रवणी. बाया जे जे काय केलं ते श्रवणी. ते श्रवणी ऐकून चित्रगुप्ताला सांगत असतात. तसं असणारं महाराज चित्रगुप्ताला बोलावलं. चित्रगुप्ताला म्हणलं, पाहिलं महाराज या जन्मातलं नाही म्हणलं, आणि कळत तर तुमच्या हातानं झालेलंच नाही. काढलं पानं, बटन दाबलं, काढल्याबरोबर पाहिलं तुम्ही असणार 2-3 वर्षाचे बालक होता म्हणले, आणि बागेमध्ये खेळत असताना फुलपाखराला धरला आणि त्याला काटा टोचला म्हणले. तुम्ही काय म्हणले? काटा टोचला म्हणून तुम्हाला सुळावर द्यावं लागलं. ऋषी शास्त्र संपन्न होते महाराज. हे म्हणले यमा, तुम्हाला समजत नाही काय म्हणले? का याची सजा तुला माहिती नाहीये? वेद वाचला नाही? धर्मराज थरथर कापू लागले. चित्रगुप्त थरथर कापू लागला. महाराज म्हणले, कुठं चुकलं? काही नाही, मला माहिती नाही, काहीच नाही. माहिती नाही? 2-3 वर्षाच्या बालकाला शिक्षा कुठं असते माहिती आहे का? त्यानं झोपल्यावर जे दचकून उठते की नाही, त्याला झोपेमध्ये शिक्षा दिली जाते. विठ्ठल विठ्ठल. कळत ना कळत जर पाप लहानपणी झालेलं सुद्धा असणार, आपल्याला भोगावंच लागणार. तिसरं असणार. चला, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. युद्ध झालं, सगळे पांडव मेले. भीष्माचार्य असणार शरपंजरावर पडले. त्यांना इच्छा मृत्यू मरण होतं. का? इच्छा मृत्यू मरण असणार. मला चंद्र सूर्य आज्यपर्यंत विभीषण आहे, मारुतराय आहेत, अश्वत्थामा आहे आणि भीष्माचार्य, यांना इच्छा मृत्यू मरण आहे. तेव्हा असणार, जेव्हा शय्येवर पडले होते तेव्हा पंचांगामध्ये 6 महिने उत्तरायण असतं आणि 6 महिने दक्षिणायन असतं. आणि ऋषी आणि महात्मा, संत महात्मे हे दक्षिणायमध्ये प्राण सोडत नाहीत. इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. हां, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. दक्षिणामध्ये सोडत नाही. थोडासा दक्षिणायन होता, उत्तरायण लागला आणि भीष्माचार्यांना लगेच असणार इच्छा, मरणाची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मरण येत नव्हतं. मग तेव्हाच असणार महाराज श्रीकृष्ण परमात्मा पांडवाच्या घरून रथात बसून निघू लागले होते. सर्वजणी राम म्हणून विनंती करू लागले होते. ही भागवतामध्ये कथा आहे. राम म्हणून विनंती करू लागले होते, नाही नाही मला राहता येत नाही, आता तुम्हाला राज्य आलं, चुकानं राहा, मला जायचं आहे म्हणले. गेले आणि पुन्हा पलटून आले. सर्वांनी म्हणले आम्ही म्हणलो म्हणून आलं. नाही नाही, तुम्ही म्हणलो म्हणून मी आलो नाही. भीष्माचार्य माझी आठवण केली, चला माझ्यासोबत. भीष्माचार्यापाशी तिथं गेले आणि गेल्याबरोबर असणार भीष्माचार्यांना आता बाम लागले होते, रक्त गळून पडलेलं होतं. तेव्हा असणार डोळ्यानंच पापण्यानं नमस्कार केला कृष्णाला. काय आठवण केली म्हणले, आता देवा इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल न जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. प्रार्थना केली, भगवंत आले. बोला बोला, काय इच्छा मृत्यू मरण आहे ना मला, मग काय येत नाही? येत नाही तर हे जाऊ द्या म्हणले. उत्तरायण आलंय, परंतु मला एक प्रश्न विचारायचा. एका बाणामध्ये मी मेलो असतो, माझा प्राण गेला असता, एवढ्या बाण का मला? एवढ्या बाणावर मी का? भगवंतानी एकच उत्तर दिलं,
कर्म, पाप. मी काय सांगायला तुम्हाला? पापाकडे आहे. माझा उद्देश काय सांगण्यात? पाप, तुमचं पाप. त्यांनी सांगितलं, भगवंता तुम्हाला असं वाटत असेल मी कौरवाकडून होऊन असणार लढलो म्हणून मी पाप आहे, त्यांची बाजू घेतली म्हणून? हे मनातून काढून टाका कृष्णा. देवा, माझं शरीर तिकडे होतं परंतु मन सगळं तुमच्याकडे होतं. का? तिकडं उभा टाकून युद्ध केलं का? जितके दिवस युद्ध होईल तुमचं दर्शन होईल. पण तुम्ही अर्जुनाच्या पाठीमागे होता, पण अर्जुनाला दिसलं नाही मला, म्हणून असणार मी समोर होतो देवा. पण त्यांनी सांगितलं हे बाण का? तुमचं कर्म या जन्मातलं नाही म्हणले, न कळत नाहीये. तुमच्या 14व्या जन्मातलं काढलं, पट 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 काढलं. काढल्याबरोबर असणार दाखवून दिलं. हे पहा म्हणले, 14व्या जन्मामध्ये तुम्ही एका आश्रमामध्ये होतात, गंगेला जात होतात, हातामध्ये काठी होती, पाऊल वाट होती आणि त्या वाटेवर असणारा एक सरडा पडलेला होता आणि तुम्ही काठीनं त्या सरड्याला फेकलं आणि तो सरडा असणारा कुपाट्यावर जाऊन पडला, काट्यावर. हो म्हणले, बरोबर आहे, पण मी मेलेला आहे समजलो. पण चौकशी केली का? शहानिशा केली का तुम्ही जाऊन? त्याच्यामध्ये जीव होता म्हणले. आणि जोपर्यंत असणारा त्या काट्यावर सरड्याचा प्राण गेला नाही तोपर्यंत तुम्हाला भोगावतला केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती विठाला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, महाराज का बुडते हे जग न देके डोळा, येतो कळवळा. कळवळा येतो म्हणून जगाला म्हणतात महाराज. बाबांनो, नामसंकीर्तन करा. नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन साधन पैसोते, नाम संकीर्तन जळतील पापे जन्मांतरीची. या जन्माची नाही, गेल्या जन्माची नाही. का? संचित, क्रियामान आणि प्रारब्ध हे 3 आहेत. गोदाम भरलेला आहे. प्रत्येक जन्मामध्ये असणार. घरी 1 क्विंटल जर गहू आणलं तर एकदा दळून आणता का तुम्ही? पाहिली. तशा प्रकारे असणार भरलेला आहे. या जन्मामध्ये पाहिली घेऊन पुन्हा दुसऱ्या जन्मात पाहिली. मग ते गोदामातलं सरल का? वाढेल. परंतु भोगत असताना पुन्हा जरी वाढलं तर वाढणारच आहे. मग हे कधी सरणार नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मी तर सांगायला तुम्हाला जळतील म्हणून, पण ज्ञानोबा रायनं काय सांगितलं? तृणाग्नी मिळे
समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे गवत. एक मोठी गंज आहे, 5,00,000 पेंड्याची गवत आहे वाळलेली. तिला किती डब्या लागतील? बोला ना, किती डब्या लागतील? एक काडी भरपूर झाली आणि 10,000ची असली तरी गंज एकच काडी लागतं. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हा, बाबांना असणार म्हणले, मला नामस्मरण असणार, तुमचे पाप जळून खाक होऊन जातील. महाराज म्हणले असं आमचे पाप आहेत का? म्हणले हो, मग पाप आहे म्हणून तर तुम्हाला दुःख आहे. हे दुःख आहे बाबा, का कळवला येतो? अनेक यातना यम करवील, कोण सोडवील ते तुझला. कोण सोडील बाबा? तिथं ज्ञानोबराय म्हणतात कोण सोडवील तुला? त्याच्या पलीकडे असणारा नाथ महाराज म्हणतात, करा रे बाप्पानो साधन हरीचे, जडी करणीचे करू नका. जेणे नहे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. महाराज त्या साधनाचं सार काय? साधनाचे सार मंत्र बीज हरी. बस एक हरी, एकच नाम असणार. मंत्र किती मोठा होता माहिती आहे का? किती मोठा होता मंत्र माहित आहे? 36 अक्षराचा होता. बाबा एवढा मोठा का म्हणले? मग संतांनी त्याला कमी केला, 22 अक्षराचा केला. पहिले हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. पुन्हा 22 अक्षराला केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. येही मोठा आहे महाराज म्हणले, आणखी थोडं छोटं करा म्हणले. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाराज म्हणले हेही मोठं झालं हो म्हणले, हे मोठं झालं म्हणले. रामकृष्ण हरी. माणूस किती महाराज मला एवढंही म्हणणं, महाराज हेही फार मोठं व्हायला म्हणले. एवढं मनालाही मोठं वाटायला, हां हेही मोठं व्हायला. तुका म्हणे नाम विठ्ठल त्रिअक्षरी सोपा, 3च अक्षर. विठ्ठल, वी म्हणजे विधाता ब्रह्म, ट म्हणजे निळकंठ महादेव, आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. विठ्ठल. महाराज म्हणजे हे 3ही मोठे व्हायलेत हो. म्हणजे किती आळशी माणूस आहे कलियुगामधला, हे 3ही आहेत व्हायले. मग बाबा म्हणले आता ह्याच्यापरी एकच उपाय आहे म्हणले. का? माझ्या भोले बाबाने केले. हरी 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 हरि 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 मंत्र शिवाचा, हरि 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 मंत्र, हरि 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 मंत्र शिवाचा, हरि 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 मंत्र शिवाचा. धनकी देवाचा दया मोक्ष, हरि 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 मुखे मंत्र, म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणतीये वाचा तया मोक्ष. ज्ञानेश्वर महाराज दस्तान देऊन सांगतात, हरी हरी म्हणण्यानंच असणारं समुद्र मंथनातलं विष पिलं होतं, त्याचं 10 निघून गेला महाराज. इतकी शक्ती असणारं 2 अक्षरामध्ये आहे. राम हरी
बरं बरं महाराज म्हणले, आम्हाला पटलं म्हणले महाराज. नमत संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. महाराज म्हणले आला न लगती सायाच, कुठं जायची गरजच नाही. ठाई सोने कराये आता हरी बोला कामामध्ये आई म्हणा राम जाईल भवद्राम, चुका होईल दुःखाचे जाईल राम जाईल चुका होईल दुःखाचे दुःखाचे. टाळी वाजवा. म्हणजे झोपलेले जागे होतात. ठाईची बैसणी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. ठाईची बैसणी, पण इथे एक पथ्य सांगितलेलं आहे आम्हाला. पथ्याला लक्षात घ्या. ठाईची बैसणी करा एक मन म्हणलेलं नाही का, मन कुठेही जातं. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे, ठाईची बैसणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी, चित्त नाही नामी. करीत व्यर्थ. हा, म्हणून इथे एक पथ्य आहे, चित्त. चित्त एकाग्र ठेवा. ठाईची बैसणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. महाराज ते नाव कोणतं घ्याव? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. सर्व काळ, सर्व काळ असणार. मग नाथ महाराज म्हणल्यासारखं हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला. बाबांनो, याच्याशिवाय दुसरं काही नाही. मेहनत नाही, काहीच नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. का? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ भावे हरी. अनंत वाचाळ बरळण्यापेक्षा हरी हरी म्हणा. एक कपडे दुकान विकणारा होता काशीमध्ये. कबीरदासचा शिष्य होता. ते कपडे विकताना गिराईक आलं की म्हणायचं काशीच्या बाजारामध्ये कपडा कस दिले महाराज? त्यानं म्हणावं, राम की कृपा से धागे को 1 रुपया, राम की कृपा से बुनने को 12 आने, राम के कृपा से घड़ी मारने को 4 आने, राम की कृपा से इसका अंदर के 2 आने नफा खाने का राम की कृपा से. काय म्हणत होता? प्रत्येक ह्याच्यामध्ये राम मिसळत होता. तसं प्रत्येक ह्याच्यामध्ये असणारा राम मिसळा. रामाशिवाय राहू शकत नाही तुम्ही. रामाशिवाय किती जरी नास्तिक असला, रामाशिवाय का? आपल्यामध्ये कोण आहे? सर्वागटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र. राम गेला, तुमचं नाव बदललं, तुमचं नातं तुटलं, तुमचं सगळं तुटलं आणि उठलं, घेऊन गेलं तिकडं आणि पिठून गेलं. विठाल विठाल. कलियुगाचं साधन सांगितलं. ठाईची बैसोडी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व का. तुकाराम म्हणाले, बाबांनो हात जोडून म्हणले, आता याच्याहून साधन काय सोपं सांगू तुम्हाला. 36 मंत्राचा आकडापासून तुम्हाला 2 मंत्रावर आणून ठेवलो. पुन्हा सोपं असणार. 3 टाइम जेवा, 3 टाइम भोजन करा, पण 1 टाइम भजन करा. हा बदमाश जीव असा आहे, 4 टाइम भोजन करायले पण एकदाही भजन करणं झाले. मग ह्याला यमाचे सटके बसल्याशिवाय राहतील का? विठ्ठल विठ्ठल. मारुती जोडते तोडते मारुती जोडते तोडते मारुती जोडते तोडते मारुती जोडते तोडते
साईची बैसणी करा एकचित्त आवडी अनंताळ. एवढं सोपं सांगितलं. बाबानं म्हणे यावे ना असता अनेक साधन. इतकं साधन सोपं सांगितलं महाराज. या मुखानं फक्त एवढंच म्हणायचं आहे, रामकृष्ण हरी म्हणायचं आहे. हां, हे साधन इतकं सोपं आहे. या साधनाशिवाय दुसरं साधन सोपं नाही. नाथ महाराज फटकारून म्हणलेत, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवाना हे काळ. काळ सर्प काळाच्या स्वाधीन व्हावं लागेल तुम्हाला. बाबा नामासी विरमुक्त होणार पापिया, नामासी विरमुक्त होणार पापिया, नामाचे होणार पापिया, नामाचे होणार पापिया. हरी बिन नामया न पावे कोणी, हरी बिन नामया न पावे कोणी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, अरे मोठे म्हणा, हरी मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक साधन असं आहे नामाचं. बाकी गंगा वगैरे आहे, ते पाप केलेले जातील परंतु पुण्य होत नाही. लक्षात घ्या. पाप तुमचे नुसते जातील परंतु जाऊन रिकामे राहिलेली जागा भरत नाही. रिकामे होऊन जागा भरलेलं प्रमाण काय आहे? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामी तिन्ही लोक. 7 रांगणं भरलेले होते पापानं. खाली झाल्यावर मग रिकामे राहावं की नाही? पुण्याची गणना कोण करे कोण करी. इतके पुण्याची गणना बाबानो इतकं असणार तुम्हाला सांगतो म्हणले. हां का कळवळा येतो म्हणले मला. हां तुम्हा लोकांचं कळवळा येतो म्हणून तुम्हाला यावी नसता अनेक साधन तुम्हाला विठोबाची आण घालतो म्हणले मला. इतकं म्हणून असणारा हात जोडले महाराज. का जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. आमचं कल्याण करणारे संतच आहेत महाराज. आमचं कल्याण करणारे संतच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात माझं कल्याण करणारे माझे गुरुच होते. सापडिले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी जाना ठेवीला. ज्ञानोबारायचे सुद्धा असणार गुरु. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. बाबांना तुम्हाला सांगतो म्हणले महाराज. तरी कृपा करून सांगतो. एवढ्यातून जरी ऐकत नसताल, जर त्यामधून कोणी शान असेल तर अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सोपे आहे सर्वामुळे, तुका म्हणे सोपे आहे सर्वामुळे, तुका म्हणे सोपे आहे सर्वांमुळे, तुका म्हणे सोपे आहे सर्वांमुळे, तुका म्हणे सोपे आहे सर्वामुळे,
तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेतो असे. न लगती सायात जावे म्हणाचा, सुके येतो घरा नारायण. 2च मिनिटामध्ये कोणाच्या घरी नारायण आला. जनाबाई कधी पंढरपूरच्या मंदिरात गेली नाही, पण गौऱ्या करतच असणारं महाराज नामस्मरण केली, तिच्या घरी आला. 36 वर्ष नाथ महाराजाच्या घरी आला. पंढरपूरला तुकाराम महाराजाला येणं झालं नाही म्हणून देहूला देव आले आणि चोकोबाच्या घरी आले. मग आमच्या तुमच्या घरी का येत नाहीत? जरूर येतील. म्हणून असणार हे अखंड हरी नाम सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये असणार तुम्ही 7 दिवस या. काय म्हणायला मी तुम्हाला? 7 दिवस या. अखंड हरिनाम सप्ताह. 8व्या दिवशी काला, 9व्या दिवशी तुमच्या घरी नारायण आल्याशिवाय राहणार नाही आहे. हे खटपट कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे ही खटपट. का म्हणे 7 दिवस काच का सप्ताह? आम्हाला 7 दिवसातच जायचं आहे. आज कोणता वार आहे? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. याच्यामधला एक दिवस तुमचा नाही, माझा ठरलेला आहे. उगाच तुम्हाला दुःख होईल. हां, माझा ठरलेला आहे. त्यातला 100% दिवस माझा एक ठरलेला आहे. या 7 वारामध्ये माझा एक वार आहे. तसा असणारा 7 दिवसामध्ये आमचा एक दिवस ठरलेला आहे. तो दिवस ठरलेला आहे, जायचा आहे. पण कसा जायचा? शेवटचा दिवस गोड करा. आखरीला काला घेऊन काय करतो आपण? गोड होतं. तसं शेवटचा दिवस गोड करायचं. आणि त्या यमाला काय करायचं? तुकाराम महाराज म्हणे, तुका म्हणे काळ आता करू न सके. कशामुळं? नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतराची. न लगती साया जावे वनातरा, सुखी येतो घरा नारायण. ठाईची बैसुणी करा एकचित्त आवडी, अनंत अळवाव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनास्ता अनिक साधन वाहतसे आन विठोबाची. न लगती सायाच जावे वनातरा, सुखी येतो घरा नारायण. तुका म्हणे सोपे आहे सर्वावणी, शहाणा तो धनी घेतो असे. आणि माझ्या अल्पबुद्धीला जसं सुचेल तशा प्रकारे असणारा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. का म्हणजे पहिल्या दिवसाला नामाचा अभंग घ्यावा लागते, हा नियम आहे. आणि जेही काय असणार बोललो असेल आणि कोणा तर इकडे तिकडे झालेले असेल, बोलिले लेकुरे येडे वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. म्हणून असणार महाराज सप्ताह झाल्यावरही हरिपाठाला या. सप्त्यामध्ये हरिपाठाला या. 12 महिने हरिपाठ आहे, 12 महिने रामायण आहे. हेच सत्कर्म तुमच्या सोबत येणार आहे. बाकी काही येणार नाही. घर घरच्या जागी राहील, धन धनाच्या जागी राहील, नवरा नवऱ्याच्या जागी राहील, बायको बायकोच्या जागी राहील, पोरग पोरग्याच्या जागी राहील. मग येणार काय आहे? पुण्य, चांगलं आणि वाईट. मग ते चांगलंच येण्यासाठी, वाईट जाण्यासाठी पुण्याची गणना कोण करी? नामस्मरण करावं. कसं करावं? चला. जय विठ्ठल, जय जय हरे विठ्ठल बोले रे गुरे वेडे वाकोडे उतरे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, क्षमा करा महाराज.
राजा प्रेमे अलेना आनंद पूजन वाळीन मने अकल्प विश्वास अकुला माझ्या कल्पनेची बाधा न कवने काळी अहंकाराचा वारंला गोराजा नामा मने तया सावे केला मागणे ती तुझ प्रती आहे या संसार निर्वेच मजली का म्हणे आता रोजचे कार्यक्रम सकाळी 4 वाजता काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 11 वाजता असणारं गाथा भजन आणि दुपारी 2 वाजता हरिभक्त पारायण. अंकिताताई यांचं असणारं भागवत कथा 2 ते 5 होईल. त्यानंतर आता हरिपाठ होईल आणि हरिपाठाच्या नंतर उद्या संध्याकाळी रात्री 9 ते 11 हरिभक्त पारायण श्री उद्धव महाराज